श्री स्वामी समर्थ. उद्या 17 एप्रिल चैत्र अमावस्या. काही केलं नाही तरी चालेल, पण या दिवशी या झाडाला स्पर्श नक्की करा. शत्रू लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, पतीची मुलांची प्रगती होईल. नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला अशा एका वळणावर नेऊन उभा करणार आहे, ज्याचा विचार कदाचित तुम्ही स्वप्नातही केला नसेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या शेजारचा माणूस कमी कष्ट करूनही श्रीमंत होतोय आणि तुम्ही रक्ताचं पाणी करूनही अजून तिथेच आहात का? तुमच्या मुलांच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागते का? विनाकारण शत्रू तुमच्या पाठीमागे लागतात. तुमची प्रगती पुन्हा एका शक्तीने बांधून ठेवलेली आहे असं तुम्हाला वाटतं का? जर उत्तर हो असेल तर आजची रात्र तुमच्यासाठी परिवर्तन ठरणार आहे. आज 17 एप्रिल चैत्र अमावस्या. ही अमावस्या साधी अमावस्या नाही, तर ही महापरिवर्तनाची रात्र आहे. आज निसर्गातील अशा काही गुप्त शक्ती सक्रिय होतात, ज्या फक्त एका झाडाच्या स्पर्शाने तुमचं नशीब बदलू शकतात. आज मी तुम्हाला अशा एका चमत्कारिक वृक्षाबद्दल सांगणार आहे. त्याला स्पर्श केल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या दारात लोटांगण घालेल. हो, मला माहिती आहे तुम्हाला हे अशक्य वाटतंय, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटच्या 5 मिनिटात मी अशी एक गुप्तकृती सांगणार आहे, जे केल्यानंतर 24 तासांच्या आतच तुम्हाला फरक दिसेल. तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल आणि शत्रूचा नायनाट होईल. पुढे जाण्यापूर्वी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. जे हे लिहितील त्यांच्या आयुष्यात आजपासूनच सकारात्मक बदल हे सुरू होतील. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच गुप्त गोष्टी मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येते. माझ्या माता भगिनींनो, आता नीट ऐका. चैत्र महिना म्हणजे केवळ कॅलेंडरमधला एक महिना नाही, तर हा सृष्टीच्या नवचैतन्याचा काळ आहे. सुकलेल्या झाडांना पालवी फुटते, निसर्ग कात टाकतो आणि याच चैत्र महिन्याची जी अमावस्या आहे, ती तांत्रिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक नवचैतन्याची ऊर्जा घेऊन येते. आजच्या या रात्री आकाशमंडळात ग्रहांची अशी काही अद्भुत युती होते, ती पृथ्वीवरील नकारात्मकता स्वतःकडे खेचून घेण्यास सक्षम असते. तुमच्या घरातील दारिद्र्यता, कटकटी आणि शत्रूंची वाईट नजर खेचून घेण्याची ही रात्र आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई आम्ही वर्षभर उपवास करतो, मोठ्या मंदिरात जातो आहे, तरीही आमच्या पदरी ही निराशा येते. तुम्ही देवाची भक्ती केली, पण ज्या निसर्गात देव असतो त्या निसर्गाच्या ऊर्जेचा वापर करायला तुम्ही मात्र विसरला. आज मी ज्या विशिष्ट झाडाबद्दल बोलत आहे, ते झाड म्हणजे केवळ लाकूड नाही आणि पान नाही, तर ते आहे साक्षात परब्रह्माचा अंश आहे. आपल्या शास्त्रात या वृक्षाचे वर्णन करताना म्हटले, मूले ब्रह्मा त्वचे विष्णू शाखा याचं महेश्वर. म्हणजेच या झाडाच्या मुळामध्ये सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव हे वास करतात. त्यांच्या खोडामध्ये आणि फांद्यांमध्ये स्वतः भगवान विष्णू हे सामावलेले आहेत आणि फांद्यांच्या वरच्या म्हणजे फांद्यांमध्ये, पानांमध्ये देवादिदेव महादेवांचे वास्तव्य आहे. विचार करा, त्या झाडाला साक्षात त्रिदेव एकत्र आहेत. त्या झाडाची शक्ती ही किती अफाट असेल. सामान्य दिवशी या झाडाची शक्ती सात्विक असते, पण या चैत्र अमावस्येच्या दिवशी या झाडाचा प्रभाव तब्बल 1000 पटीने वाढतो. जणू काही हे झाड आजच्या रात्री एक चुंबक बनतं, असं चुंबक जे तुमच्या आयुष्यातील सर्व इडापिडा खेचून घेतात आणि त्या बदल्यात तुम्हाला सुख समृद्धीचे वरदान देतं. जर आजच्या रात्री तुम्ही या झाडाला फक्त एकदा स्पर्श केला, तर तुमच्या शरीरातील नकारात्मक लहरी हे झाड शोषून घेईल. ज्याप्रमाणे बॅटरी चार्ज केली की चार्ज पुन्हा प्रकाश देऊ लागते, तसंच या झाडाला स्पर्श करतात तुमचं नशीब पुन्हा एकदा उजळायला सुरुवात होईल. पण या झाडाला स्पर्श करण्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि एक विशिष्ट पद्धत आहे. जर ती चुकली तर या शक्तीचा लाभ मिळणार नाही. ती पद्धत काय आहे, ते झाड नेमकं कोणतं आहे, हे मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे. तोपर्यंत तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. माझ्या लाडका माता भगिनींनो, रोज मला शेकडो मेसेज आणि फोन येतात. प्रत्येक बहिणीचं एकच रडगाणं असतं, ताई आमचं काय चुकतंय. माझे पती रात्रंदिवस कष्ट करतात, पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. पदरी फक्त निराशा येते. मुलांनी अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं की त्यांना झोप येते किंवा त्यांचं डोकं दुखायला लागतं. घरात एवढी कटकट असते की साध्या साध्या गोष्टीवरून देखील महायुद्ध होतं. तुम्हाला वाटतं का हे सगळं सहज होतंय?
नाही. नीट विचार करा. आपल्याला वाटतं की आपलं नशीबच खराब आहे, पण तसं नसतं. ही असते नजरबाधा किंवा तुमच्या पूर्वजांचा म्हणजेच पितृदोष. केव्हा तुमच्या घराची प्रगती होते तेव्हा जगाच्या डोळ्यात ते खुपायला लागतं. शत्रू म्हणजे फक्त तलवारी घेऊन लढणारी लोकं नसतात. शत्रू आपल्या आजूबाजूलाच असतात. कधी-कधी आपल्याच जवळचे लोक जे आपल्याला सोबत हसून बोलतात तेच आपल्या सुखावर जळत असतात. त्यांची ही क्रूरदृष्टी किंवा काळी नजर जेव्हा तुमच्या घराला लागते तेव्हा चालू असलेलं काम सुद्धा बंद पडतं. तुमची प्रगती जणू कोणीतरी खिळ्याने ठोकून बंद करून टाकली आहे असं देखील तुम्हाला वाटतंय. पण आज 17 एप्रिलच्या चैत्र अमावास्येला या सर्व समस्यांचा अंत होणार आहे. आज मी तुम्हाला ज्या झाडाबद्दल सांगणार आहे ते झाड म्हणजे एक नकारात्मकता खेचून घेणारं यंत्र आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने या झाडापासून जातात, त्याला स्पर्श करतात, तेव्हा तुमच्या शरीरातील ती जड झालेली ऊर्जा, ती नजरबाधा आणि तुमच्या शत्रूने तुमच्यावर केलेली कोणतीही वाईट बाधा ती सगळी या झाडाच्या माध्यमातून थेट जमिनीच्या खोलवर मातीत गाडली जाईल. आणि विश्वास ठेवा, जो शत्रू आज तुमच्या नावाने खडे फोडतोय त्याला वाटतं की तुम्ही काय कधीही वर येऊ नये. तोच शत्रू येत्या 24 तासाच्या आत तुमच्यासमोर नतमस्तक होईल. तुमच्या मनातील तुमच्याबद्दलची कटुता देखील संपून जाईल आणि तो स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. हे माझं वचन आहे. आणि तुमच्या मुलांच्या डोळ्यावरचा तो आळसाचा पडदा देखील कायमचा दूर होईल. पण हे सगळं साध्य करण्यासाठी तुम्हाला त्या झाडापाशी जाताना काही चुका या टाळायच्या आहेत. आता त्या कोणत्या आहेत आता आपण पाहूया. आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती वेळ आली आहे. त्या परमरहस्याचा खुलासा करण्याची वेळ. तुमच्या मनात 100 विचार येत असतील. कुणाला वाटत असेल ते पिंपळाचं झाड असेल, कारण पिंपळावर देवाचा वास असतो. कुणाला वाटतं वडाचं झाड असेल, पण नाही. आजच्या या 17 एप्रिलच्या चैत्र अमावास्येला ज्या झाडाची ऊर्जा शिखरावर असते ते झाड म्हणजे लाल कण्हेराचं झाड किंवा शमीचं झाड. हो, नीट ऐकता, लाल कण्हेराचं झाड. या झाडात साक्षात मंगळ आणि सूर्यदेवाची शक्ती असते जी तुमच्या शत्रूंचा नाश करते. आणि शमीचं झाड जे साक्षात शनिदेवाचा आणि माता दुर्गेचं लाडकं झाड असतं. म्हणजेच तुमच्या 7 पिढ्यांच्या शत्रूंचा नाश करते. आणि शमीचं झाडाची साक्षात शनिदेवाचं आणि माता दुर्गेचं. जर तुमच्या आजूबाजूला ही झाडं नसतील म्हणजे तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळात किंवा औदुंबराच्या झाडापाशी घेण्याची हा उपाय ठेवतं. तितक्या जर तुमच्या आजूबाजूला ही झाडं असतील तर आता कृती कशी करायची. बेल किंवा औदुंबराच्या झाडापाशी, कारण ही तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट करू शकता. आता कृती कशी पवित्र वेळ सांगते, एकही शब्द विसरू नका. हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तेव्हा संधी प्रकाश पवित्र वेळ सांगते ते रात्री 12 वाजेपर्यंत. आज या काळात निसर्गाची कवाडे ही उघडी असतात. जेव्हा संधी प्रकाश सिद्ध साहित्य सांगतं ते रात्री 12 वाजेपर्यंत. ऐका, या जाताना सोबत काही कवाडे उघडी असतात. एक तांब्याचा तांब्या घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात जाताना सोबत काय न्यायचं, एक तांब्याचा तांब्या घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा व त्या पाण्यात चिमूटभर गोडवा आणता. ते नकारात्मकता शोषतात. जे विजयाचं टाका, जे तुमच्या वाक्यात अर्पण करण्यासाठी सोबत ठेवा. एक लाल फूल जे विजयाचं घराबाहेर पडल्यापासून झाडापाशी पोहोचेपर्यंत सोबत ठेवा. मौन आणि श्रद्धा ही शब्द बाहेर पडल्यापासून झाडापाशी पोहोचेपर्यंत मुलगा असो हे तुमची शब्द बोलू नका. ऊर्जा वाढवतो. तुमचा नवरा असो, मनातल्या मनात फक्त आपल्या कुलदेवतेचे आणि आपल्या गुरुचे स्मरण करा. मनातल्या झाडापाशी पोहोचल्यावर शांतपणे आपल्या गुरुचे स्मरण अर्पण करा. झाडापाशी पोहोचल्यावर शांत. आता तो चमत्कारिक स्पर्श सांगते, ऐका. तो चमत्कार. आता दोन्ही हात झाडाला, झाडाच्या खोडाला, हात झाडाला, जणू काही तुम्ही तुमच्या आईला मिठी मारत आहात. तुम्ही तुमच्या आईला मिठी मारत आहात. आता कल्पना करा की तुमच्या शरीरातून एक काळातून बाहेर निघतोय. यात तुमची गरिबी आहे, तुमच्या पतीच्या नोकरीतील अडथळे आहे, तुमच्या मुलांवरील नजर आहे आणि तुमच्या शत्रूची सर्व वाईट शक्ती आहे. तुमच्या शत्रूची सर्व वाईट शक्ती त्या झाडाच्या माध्यमातून पृथ्वीच्या पोटात कायमचं काढलं जाते. असा विचार करा. आता विजयाचा मंत्र सांगते, ऐका. स्पर्श करून करत असताना मनाच्या मनात किंवा अगदी हळूवारपणे म्हणा, फक्त 3 वेळा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे ब्रह्मांड अनलॉक करण्याची गुरु स्पर्श म्हणजे केवळ हातांचा स्पर्श नाही, तर तुमच्या निसर्गाच्या निसर्गाशी होणारं मिलन आहे. या क्षणी तुमच्या अंतर्मनातून निघालेली कठीही कठीण इच्छा असो थेट विश्वाच्या शक्तीपर्यंत पोहोचते आणि तिचं फळ तुम्हाला मिळण्याशिवाय राहत नाही. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, गरिबी हा शाप नाही, पण ती घालवण्यासाठी प्रयत्न करणे हा मात्र एक नाही.
आजची ही रात्र तुमच्यासाठी देखील वरदान ठरू शकते. फक्त विश्वासाने हे करा. तुमची कितीही कठीण इच्छा असेल पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. ही माहिती मी खूपच अभ्यासानंतरच तुमच्या समोर आणली आहे. याचा लाभ सर्वांना व्हावा हीच स्वामी चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आठवण करून देते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गण गणपते नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमची इच्छा काय आहे ते सुद्धा लिहा. तुमची इच्छा काय आहे ते सुद्धा लिहा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.